नमस्कार, एव्हीपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे। दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला आज संतनगरी शेगावमधूनही पाठिंबा देण्यात आला। मराठा पाटील युवक समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की दिल्लीतील आंदोलनात मांडण्यात आलेल्या मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा। या मागण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने राज्यभरातून समर्थन व्यक्त केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून शेगाव येथेही हे निवेदन देण्यात आले। यावेळी मराठा पाटील युवक समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनाला नैतिक पाठिंबा देत शासनाने संबंधित प्रश्न तातडीने सोडवावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। दरम्यान शासनाने वेळेत योग्य निर्णय न घेतल्यास भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या आंदोलनाबाबत आपले मत काय? सरकारने या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा असे तुम्हाला वाटते का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी एव्हीपी मराठीला सबस्क्राइब करा। धन्यवाद। आज मराठा पाटील युवक समिती व विद्यार्थी समिती शेगाव तालुका यांच्या वतीनं जंतर मंतर दिल्ली येथे चालू असलेल्या विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कासाठी जो लढा चालू आहे याच्यासाठी आम्ही मराठा पाटील युवक समिती व विद्यार्थी समिती यांच्या वतीनं त्यांचा जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी माननीय श्री तहसीलदार साहेब शेगाव यांना निवेदन सादर केले। संपूर्ण भारतातून विद्यार्थी आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत। त्यांच्या न्याय हक्कासाठी ज्या मागण्या आहेत त्या प्रशासनानं व सरकारनं लवकरात लवकर मान्य करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आम्ही शेगाव येथे सुद्धा तीव्र आंदोलन सुरू करणार आहोत। जर या 4-8 दिवसामध्ये सरकारनं कोणत्याही प्रकारे निर्णय घेतले नाही तर यासाठी जर कुठल्याही प्रकारच्या इजा झाल्या तर त्याला सर्वस्व जबाबदार हे प्रशासन आणि सरकार राहणार आहे, अशी आम्ही मराठा पाटील युवक समिती यांच्या वतीनं एक सरकारला जाहीर इशारा देतो। मी शेगाव तहसील कार्यालय येथे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याकरता आलो आहे का दिल्ली येथे विद्यार्थ्यांनी चालू असलेल्या आंदोलनाला जे गालबोट लागलंय, जे विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाली आहे, हा एक चुकीचा प्रकार आहे। शांततेच्या मार्गाने विद्यार्थी मागणी करतायत, त्यांचे होणारे जे भविष्याचे पेपर आहेत हे पेपर चांगल्या पद्धतीनं झाले पाहिजेत, पारदर्शक झाले पाहिजेत। त्याच्यामध्ये कोणीही येऊन पेपर विकत घेऊन पेपर फुटीचे सारखे प्रकार होऊ राहिले, त्याच्या विरोधात हा सगळा भारतभरातला विद्यार्थी एकत्र येतोय। सगळ्या समाज, सगळे संघटना एकत्र येत आहेत की हे सगळं पारदर्शक झालं तर विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित राहील। आणि अशा विद्यार्थ्यांना मारहाण जी झाली, सिव्हिल ड्रेसमध्ये असणाऱ्या लोकांनी मारहाण केली, महिलांना छेडखानी केली, या सर्व घटनेचा निषेध म्हणून व असे प्रकार थांबावे याकरता सर्व भागातून हे निवेदन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थी व पालक विद्यार्थी वर्ग देत आहेत। सरकारने याची कुठेतरी जाणीव ठेवावी। जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा याकरता घ्यावा की असे ज्यांचे विभाग असतील ते त्यांच्या विभागात चांगले कामं करतील, याला कुठेतरी वचक बसेल याकरता हे आंदोलन सुरू आहे। व त्याकरता आज आम्ही तहसीलदार मॅडम यांना निवेदन द्यायला आलो। हे निवेदन ते पंतप्रधान मोदीजी यांच्यापर्यंत पोहोचवतील अशी आम्ही अपेक्षा करतो व हे सर्व शांततेने चालेल असेच आमचं एक आग्रह आहे सरकारला आणि याच्यावर काहीतरी कारवाई करावी ही विनंती आहे। धन्यवाद।